नमस्कार, मी सायली साळके आणि तुम्ही पाहतात MB लाईव्ह मराठी। मित्रांनो, मीरा भायंदरमध्ये चोरी चकाटीच्या असतील किंवा लूटमारीच्या असतील अनेक साऱ्या बातम्या आपण ऐकतो आणि पोलिसांची त्याच्यावरती योग्य कारवाई देखील आपण पाहतो। अशीच एक घटना भायंदरमध्ये घडलेली आहे। 26 नोव्हेंबरला दुपारी 3:30च्या आसपास एका इसमाकडनं त्याच्या बॅगेतून सोन्याची जी बिस्किटे असतात जवळजवळ 375 ग्रॅमचं सोनं जे आहे ते चोरी झालेलं आहे। या संपूर्ण गोष्टीवरती भायंदर पोलीस स्टेशनने कारवाई केलेली आहे। ह्याच्यावरती ॲक्शन घेत 300 ग्रॅम सोनं जे आहे ते जप्त करण्यात आले आहे। सोबतच 2 आरोपी जे आहेत ते अटक झाले आहेत। या सर्व गोष्टीवरती, या पूर्ण प्रकरणावरती DCP प्रकाश गायकवाड यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे आणि या पूर्ण गोष्टीचा खुलासा केला आहे। कशा प्रकारे आरोपींना पकडलं आणि कशा प्रकारे ही कारवाई झाली ते तुम्ही ऐका। भाईंदर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 26/11/2024 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास फिर्यादी बाळकृष्ण अब्दुल हे जात असताना यातील आरोपी त्यांना भेटला आणि त्यांच्याकडे बॅग होती। त्या बॅगमध्ये काही असावं असं त्याला संशय आला असेल तर त्याला विचारलं तुझ्याकडे चॉकलेट आहे का। ती बॅग त्याने घेतली आणि ती फक्त चाचपून बघितली आणि ते फिर्यादीला न कळत त्यातले सोन्याची लगड होती 375 ग्रॅम ती काढून घेतली आणि त्याच्या साथीदारासह पळून गेला। त्यानुसार 376/24 प्रमाणे आपल्याकडे गुन्हा नोंद करण्यात आला। माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली आमची DBची टीम यांनी अथक परिश्रम करून संपूर्ण परिसराचे CCTV फुटेज त्याचं विश्लेषण आणि CDRचं विश्लेषण करून यातील जो मुख्य आरोपी आहे सुनील निंबा पाटील 56 वर्ष आदर्शनगर वर्तकनगर जिल्हा ठाणे याला अटक केलं। सदर आरोपी फरार होता। त्याचं मूळ गाव जे आहे भडगाव जिल्हा जळगाव या ठिकाणाहून त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यासोबत त्याचा दुसरा साथीदार होता रामानंद छोटेलाल यादव, हा पण पोलीस खबरी म्हणून काम करतो, तर त्यालाही अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडनं 300 ग्रॅमची सोन्याची लगड आतापर्यंत आपण रिकवर केलेली आहे। आरोपीचा PC मिळालेला आहे आणि अजून फर्दर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। सर, आरोपीची पार्श्वभूमी काय, यांचा पुणे पण काय गुन्हे दाखल आहे? आरोपीची पार्श्वभूमी, आरोपीला याच प्रकारचे गुन्हे करण्याची सवय आहे। त्याच्यावर जवळपास 5 गुन्हे दाखल आहे, 3 नवघर पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि 2 ठाणे जिल्ह्यामध्ये दाखल आहे। आरोपीची मोडस या प्रकारचे आहे, तो कुठेही एखादा व्यक्ती दिसला की ज्याच्याकडे पैसे असू शकतात, सोनं असू शकतं असा संशय आला की त्याला हेरून त्याला एकतर बतावणी करणार की मी पोलीस आहे, समोर नाकाबंदी चालू आहे, तर तुझे काही किमती वस्तू असेल तर मला सांगा, किंवा नोटा असेल तर मी मोजून देतो, किंवा तुझ्याकडे काही वस्तू आहे का, तंबाखू आहे का, चॉकलेट आहे का, अशा प्रकारची मागणी करून त्याची नजर चुकून त्याच्या बॅगमधनं वस्तू काढून घेणं, पैसे काढून घेणं, सोनं काढून घेणं अशा प्रकारची त्याची मोडस आहे। या घटनेमध्ये पोलिसांना आरोपीला अटक करण्याचे कशा यश प्राप्त? याच्यामध्ये अगोदर आपल्याला CCTVच्या आधारे खबरीला पण पकडलेलं होतं, त्याच्याकडनं डिटेल माहिती जी आहे, दुसरा आरोपी जो आहे तो फरार होता त्याच्याबद्दल घेण्यात आली आणि मग त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्या मूळ गावाहून त्याला आपण अटक केलेली आहे। माझी सर्व खास करून ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांना पण विनंती आहे, जे खास करून बँकेमध्ये जातात किंवा सोनाराकडे काम करतात, तर बऱ्याच वेळा ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारे फसवलं जातं की समोर मी पोलीस आहे, नाकाबंदी चालू आहे आमच्याकडे, तुमच्याकडे काही चोरीची वस्तू आहे का, किमती वस्तू आहे का, किंवा समोर चेकिंग चालू आहे तर मी तुमची वस्तू हे करून देतो, आणि असं बोलून हातचालाखीने ती वस्तू जी आहे ती गायब केली जाते, चोरली जाते। आणि बऱ्याच वेळा म्हणजे अशा टोळ्या असतात त्या ज्येष्ठ नागरिकांनाच हेरत असतात, किंवा तुमचे पैसे मोजून देतो, ATMमधनं पैसे काढून देतो अशी बतावणी करून नागरिकांना फसवलं जातं। तरी कृपया असं कोणीही असेल आणि सिव्हिल ड्रेसमध्ये असेल, पोलीस सांगत असेल तर आपण त्यांना विचारा, तुम्ही पोलीस असेल तर आय कार्ड दाखवा, आणि असा अनोळखी कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नये। जसं की तुम्ही ऐकलं DCP प्रकाश गायकवाड यांनी पूर्ण प्रकरण काय होतं, कशा प्रकारे घडलेलं आणि पोलिसांनी त्यांना कशा प्रकारे CCTVच्या माध्यमातून त्या आरोपीला पकडलं हे देखील सांगितलं। आतापर्यंत 2 आरोपी जे होते ह्या गुन्ह्याच्या संबंधितले 2 आरोपी अटकेत आहेत, पोलिसांनी पकडलेलं आहे त्यांना, आणि आतापर्यंत 300 ग्रॅम सोनं जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। अजूनही 75 ग्रॅम सोनं जे आहे ते अजूनही बाकी आहे जप्त करणं। जवळजवळ 25
लाखाची ही चोरी होती. 25 लाखचं सोनं जे होतं ते चोरीला गेलं होतं. त्यातले 20 लाखाचं सोनं जे आहे ते जप्त करण्यात आलं आहे. आरोपीवर ते ऑलरेडी 5 गुन्हे दाखल आहेत. 3 गुन्हे जे आहेत ते नवघर पोलीस स्टेशनला आहेत आणि 2 गुन्हे जे आहेत ते ठाणा पोलीस स्टेशनला दाखल आहेत. DSP प्रकाश गायकवाड यांनी ह्या घटनेनंतर लोकांना जागरूक राहण्याचा संदेश दिलेला आहे. कोणत्याही अशा गोष्टींना बळी पडू नका ज्याच्यातून तुमचं नुकसान होऊ शकतं. या गोष्टींपासून जागरूक राहण्याचा इशारा DSP प्रकाश गायकवाड यांनी दिलेला आहे. या संपूर्ण बातमीवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा MB लाईव्ह मराठी.